देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये दिवसेंदिवस प्रदूषणाचा जो स्तर आहे तो खालवत चाललेला आहे। मी सध्या मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहे। इथली जर दृश्यमानता पाहिली तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं धुरकट वातावरण सध्या मुंबईमध्ये अनुभवायला मिळते। सकाळची वेळ आहे आणि बरेचसे मुंबईकर हे मॉर्निंग वॉकसाठी निघालेत, व्यायाम करण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये फेरफटका मारतायत। मात्र या सगळ्यांना याचा त्रास नक्कीच जाणवत असणार, हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मुंबईचा जो AQI आहे तो 258 वर पोहोचलेला आहे आणि जी हवा आहे ती वाईट श्रेणीमध्ये दाखल झालेली आहे। सर्वत्र धुरकट वातावरण आहे, दृश्यमानता सुद्धा कमी झालेली आहे आणि त्यामुळे कुलाबा, माझगाव, BKC, कुर्ला आणि त्यासोबतच मालाड, देवनार, कांजूरमार्ग, शिवाजीनगरसह अनेक भागात ही हवा सतत दूषित श्रेणीमध्ये आढळते। वातावरणातील PM10चं धुलीकणांचं जे प्रमाण आहे ते सुद्धा वाढल्याचंच दिसतंय। इथिओपियातील ज्वालामुखीच्या राखेला जबाबदार धरू शकत नाही, कारण यापूर्वी शहरातील हवेचा दर्जा खराबच होता, अशा शब्दामध्ये गुरुवारी उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं आणि त्या संदर्भामध्ये ज्या उपाययोजना आहेत त्या देखील आखण्यास सांगितलेलं आहे। तर आपण पाहतोय की महानगरपालिकासुद्धा सध्या या संदर्भामध्ये ॲक्शन मोडमध्ये दिसते। 53 बांधकामांना महापालिकेनं नोटिसेस पाठवलेल्या आहेत। प्रदूषण मोजणारे 117 सेन्सर्स महापालिकेचे बंद असल्याचं सुद्धा दिसतंय आणि त्यामुळे अनेक विकासक जे आहेत ते सुद्धा रडारवर असल्याचं बोललं जातं आहे। वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं 28 मार्गदर्शक तत्त्व यापूर्वीच जारी केलेली आहेत। ती सर्व प्राधिकरणांना बंधनकारक सुद्धा करण्यात आलेली आहे। तरीही अनेक विकासक या सगळ्या नियमावली पाळत नसल्यामुळे काही आठवड्यापासून हवेचा जो प्रदूषणाचा स्तर आहे तो सातत्यानं वाईट श्रेणीत आहे आणि याची गंभीर दखल पालिकेनं घेण्याचं ठरवलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी वॉटर कॅनन आणि त्यासोबतच ज्या जनजागृती मोहीम आहेत त्या देखील हाती घेतल्या जाणार आहे असं बोललं जातं आहे। पण एवढं सगळं करून देखील मुंबईच्या प्रदूषणामध्ये काही घट होणार आहे का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे। दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे वायू प्रदूषण होतं आहे त्याचा थेट त्रास जो आहे तो तिथल्या नागरिकांना होतो आहे आणि आरोग्याच्या विविध समस्या उद्भवत आहेत आणि तसाच काहीसा प्रकार मुंबईमध्ये सुद्धा जाणवू लागणार आहे का, याची भीती आता व्यक्त होते। त्यामुळे महानगरपालिका नेमक्या काय उपाययोजना करणार याकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।